नमस्कार, आपण पाहत आहात रिपब्लिकन वार्ता सुपरफास्ट बातमीपत्र। चला तर जाणून घेऊया दिवसभरातील काही महत्त्वाच्या घडामोडी। नाशिकमध्ये मुसळधार पाऊस, गोदावरीचा रुद्र अवतार। नाशिक शहरासह सखल भागामध्ये मुसळधार पावसाचा जोर कायम आहे। गोदावरी नदीला पूर आल्याने दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी पोहोचले। गोदामाईचा रौद्र अवतार पाहण्यासाठी गोदा घाटावर नागरिकांची झुंबड उडाली आहे। गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आल्याने प्रशासनानं सतर्कतेचा इशारा दिलाय। पाहूया पुढील बातमी। नाशिकमध्ये खुनाचा फरार आरोपी पकडला, 8 दुचाकी जप्त। नाशिक उपनगर पोलिसांनी रात्रीच्या पेट्रोलिंग दरम्यान खुनाच्या गुन्ह्यात 2 महिन्यांपासून फरार असलेला आरोपी नवीन सोनकांबळेला अटक केली आहे। संशयिताकडून एकूण 8 चोरीच्या मोटारसायकल जप्त करण्यात आल्या असून 7.5 लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय। पाहूया पुढील बातमी। फुलंब्रीत हिंदू बांधवांकडून मोहरमची परंपरा जिवंत। फुलंब्रीत मोहरमचा सण हिंदू बांधवांनीही आजपर्यंत जपला आहे। शहरातील बडेनाल साहेब आणि मौला अली या 2 सवारी हिंदू समाजाच्या पुढाकारातून उभ्या राहतात। मात्र मुस्लिम समाजातील काहींनी या जल्लोषी परंपरेवर नाराजी व्यक्त केली असून शोकाची स्मृती म्हणून साधेपणाने साजरी करण्याची भूमिका मांडली आहे। पाहूया पुढील बातमी। देवणी बाजार समितीला नवे शेतकरी भवन मंजूर। देवणी कृषी उत्पन्न बाजार समितीला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज योजनेतून 1,52,00,000चे नवे शेतकरी भवन मंजूर झाले आहे। या सुविधेमुळे शेतकऱ्यांना मुक्काम आणि मूलभूत सुविधा मिळणार आहे। मात्र साठवणूक गोडाऊन अपुऱ्या असल्याने तातडीने नवीन गोडाऊन उभारण्याची मागणीही होत आहे। पाहूया पुढील बातमी। हॉटेल अंबिकावर छापा, 4 महिलांची सुटका। छत्रपती संभाजीनगरच्या बीड बायपासवरील हॉटेल अंबिका लॉजिंगवर अनैतिक मानवी वाहतूक पथकाने छापा टाकून 4 पीडित महिलांची सुटका केली। डमी ग्राहकाच्या सापळ्यात मॅनेजर सुभाष राठोड अडकला। हॉटेल मालकासह दोघांवर गुन्हा दाखल असून जवळपास 58,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। पाहूया पुढील बातमी। सावर पातळी शाळेत चिमुकल्यांची एकादशी दिंडी रंगली। दिंडोरी तालुक्यातील सावर पातळी येथील जिल्हा परिषद शाळेत आषाढी एकादशी निमित्त चिमुकल्यांची पारंपरिक वेशभूषेतील दिंडी उत्स्फूर्तपणे काढण्यात आली। भगवी पताका, तुळशी आणि भजनी रिंगणासह गावातील मंदिरापर्यंत भक्तिभावाने वारी झाली। पालकांची उपस्थिती आणि विद्यार्थ्यांचा उत्साह विशेष पाहायला मिळाला। पाहूया पुढील बातमी। अंबप शाळात आषाढी वारी निमित्त भव्य दिंडी सोहळा। कोल्हापूरच्या अंबप गावातील प्राथमिक आणि हायस्कूलमध्ये आषाढी वारी निमित्त भाविकतेने दिंडी काढली। विद्यार्थ्यांनी अभंग गात, टाळ, झांज, हलगीचा गजर केला। पालखी मिरवणुकीत शिक्षक, गावकरी आणि मान्यवरांनी सहभाग घेत भक्तिमय वातावरण अनुभवले। पाहूया पुढील बातमी। पुसदमध्ये समर्थ स्कूलची भक्तिमय आषाढी वारी। पुसदच्या समर्थ इंग्लिश मीडियम स्कूलने आषाढी वारी भक्तिभावाने साजरी केली। विद्यार्थ्यांनी विठ्ठल रुक्मिणीच्या वेशात टाळ मृदुंगाच्या गजरात वारी काढली। पालखी, अभंग गायन आणि संतांची शिकवण यामुळे परिसर भक्तिमय झाला। शाळेच्या मुख्याध्यापिका आणि शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले। पाहूया पुढील बातमी। वडोद बाजारातून 2 लाखांचा केबल चोरी प्रकरणी तिघे जेरबंद। फुलंब्री आणि वडोद बाजार परिसरात 2 लाखांच्या अॅल्युमिनियम केबल चोरी प्रकरणी गुन्हे शाखा पोलिसांनी तिघा चोरट्यांना 24 तासात अटक केली। आरोपींच्या ताब्यातून 7 लाखांचा मुद्देमाल आणि लोडिंग वाहन जप्त करण्यात आले आहे। पुढील तपास वडोद बाजार पोलीस ठाण्यात सुरू आहे। पाहूया पुढील बातमी। उज्जैनमध्ये गुरुपौर्णिमेला भव्य महोत्सव, हजारो भक्तांचा उत्साह। उज्जैनमध्ये येत्या 10 जूनला गुरुपौर्णिमेनिमित्त महामंडलेश्वर डॉक्टर कल्कीराम महाराज यांच्या पादुकांचे पूजन भव्य स्वरूपात होणार आहे। हजारो भक्तगण उपस्थित राहून दर्शन घेतील। या दिवशी भजन, सत्संग आणि महाप्रसादाचे आयोजन असून अनेक थोर संत महात्मेही या सोहळ्यास साक्षी राहणार आहे। तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी। पुन्हा भेटूयात रिपब्लिकन वार्ता सुपरफास्ट बातमीपत्रात। तोपर्यंत आपण पाहत रहा रिपब्लिकन वार्ता न्यूज महाराष्ट्र। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.